नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे बाळाच्या 5वी पूजनाचा. तर हे भिंतीवरचं जे चित्र कशाचं आहे हे मी पुढे सांगणारच आहे व्लॉगमध्ये. तर त्यासाठी आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे सुंदर असं रांगोळीचं आणि फ्लावरचं डेकोरेशन जे आहे ते बाळाच्या हातोने करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे ती किती डेकोरेशन करते आहे प्रिपेअर. तर 5वी पूजनासाठी इथे दगडी पाटा जो असतो तो मांडून घेतलेला आहे. त्यावरतीच पूजलं जातं सगळ्या गोष्टी. तर त्यावरती बाळासाठी आणलेली नवीन कपडे, वही, पाटी, पुस्तक, पेन हे सगळं पूजलेलं आहे किंवा मांडलेलं आहे. आणि ज्ञानाची देवता म्हणून आम्ही सरस्वती मातेची सुद्धा तिथे पूजा करून घेतलेली आहे. आणि आजच्या डिजिटल युगाची ओळख म्हणून लॅपटॉपसुद्धा आम्ही पूजेमध्ये ठेवला होता. तसेच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकंसुद्धा आम्ही पूजेमध्ये मांडली होती. तर इथे विड्याच्या पानांवरती ज्या 5वी पूजनाचे जे साहित्य असतं ते सुद्धा सगळं ठेवून घेतलेलं आहे. सटव्या मातेची जी पूजा करायची असते तर सटव्या मातासुद्धा विड्याच्या पानावरती ठेवून घेतलेली आहे. आणि दगडी दिवा जो असतो तो सुद्धा पाटावरती मांडून घेतलेला आहे. तर आमच्या इकडे नैवेद्यासाठी भाजी भाकरी, मेथीची भाजी, वरण भात अशा प्रकारचा नैवेद्य असतो. तुमच्या इकडे कशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुमच्या इकडे कशी पद्धत आहे 5वी पूजनाची हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे मी पूजा करून घेते आहे. तर सटव्या मातेला मी हात जोडून माझ्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. माझ्या बाळाचं नशीब देवीने सुवर्णाक्षराने लिहावं हीच सटव्या देवीच्या चरणी प्रार्थना आहे. तर सुरुवातीला जे चित्र होतं ते भिंतीवरती काढलेलं ते कशाचं होतं तर ते होतं बळीराम. आमच्या इकडे त्याला बळीराम म्हणतात. तर जिथे बाळ आणि बाळाची आई झोपलेली असते तर तिथे ते चित्र काढायचं असतं. म्हणजे जिथे डोक्याच्या साईडनी 3 आणि पायथ्याच्या साईडला 2 असे ते काढले जातात. तुमच्या इकडे आहे का अशी प्रथा? हे कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा. तर आता इथे मी पूजा करून घेतलेली आहे. पूजेमध्ये भरपूर अशा गोष्टी होत्या. त्यामध्ये होतं हळदी, कुंकू, अक्षता, खडीसाखर आणि शेवट म्हणजे ऊदसुद्धा पेटवला होता. तर आता बाळाला पाया पाडलं. आणि असं म्हणतात की आमच्या इकडे अशी आहे की बाळाला जो 5वीचा दिवा असतो तो दगडी दिवा आहे तो बाळाला दाखवायचा नसतो. म्हणून बाळाचं फेस हे कवर करून घेतलेलं आहे आणि त्याला तिथे जो अंगारा आहे तो लावलेला आहे. तर असा होता आजचा 5वी पूजनाचा व्लॉग. चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.